कांदा भाजी एक नंबर असतात आणि मिरची भाजी तुम्हाला जास्त काय आवडतंय? मिरची भाजी मिरची भाजी आणि कांदा भाजी. किती वर्ष झाले तुम्ही चालवताय? 85 वर्ष झाली. तर मित्रांनो, आपण आता आहोत हॉटेल सूर्यकांतला. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्यांची स्पेशल आहे बिना पाण्याची कांदा भजी. तर ती आज आपण टेस्ट करणार आहोत. होया आतमध्ये आणि यांची जी स्पेशल कांदा भजी वगैरे आहे सगळं टेस्ट करूया. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त आहे की लोक खात आहेत. वर यांचं किचन आहे जिथे कुकिंग होते आणि इथे डायनिंग आहे. काका तुमचं नाव काय? सुनील परशुराम पाटील. काका हे जे सूर्यकांत हॉटेल आहे सुनील काका, हे किती वर्ष झाले तुम्ही चालवताय? 85 वर्ष झाली. 85 वर्ष? आमचे म्हणजे थोरले भाऊ पण आहेत आता. हां हां. अच्छा, फॅमिली बिझनेस आहे. फॅमिली. मिरची भाजी त्याच्यापेक्षा भाजी असतात. तुम्हाला जास्त काय आवडतंय? मिरची भाजी. मिरची भाजी. तुम्हाला काका? कांदा भाजी. कांदा भाजी. तुम्हाला? दोन्ही पण मिरची भाजी आणि कांदा भाजी. दोघे पण? मिसळ कांदा पोहे मिसळ सकाळी एक नंबर. एक नंबर. एक नंबर. आणि मिरची भाजी क्वालिटी खायला चांगली. 25 वर्षांनी येते. 25 वर्ष झाले तुम्ही इथे? सकाळ संध्याकाळ आम्ही काय. सो म्हणजे आपण बऱ्याच वेगवेगळ्या टाईपची भजी खाल्ली आहे. तुम्ही आतापर्यंत कांदा भजी खाल्ली असेल, गोटा भजी खाल्ली असेल आणि ही जी कांदा भजी आहे याच्यात त्यांनी बेसनमध्ये पाणी नाही टाकलेलं आहे बनवताना. सो एकंदरीत असं म्हणू शकता बिन पाण्याची कांदा भजी आज आपण टेस्ट करणार आहोत. सो एकंदरीत दिस इज द कांदा भजी. तुम्ही पाहू शकता हे सर्व करताना तुम्हाला भजी देतात आणि त्याच्यासोबत ब्रेडसुद्धा देतात. इट्स अ ब्रेड स्लाइस. एक्स्ट्रा लागला तर एक्स्ट्रा त्याची चार्ज असते आणि कांदा भजीची सुद्धा. कांदा भजी किती लागतात? 30 रुपये. मित्रांनो, ही जी कांदा भजी आहे ही 30 रुपयाला आहे. ब्रेड स्लाइस दिलेला इथे. त्याला आपण नॉर्मल आपण जसं करतोय पाऊस पाण्यात पडलं. सो फुल ऑन गरमागरम कांदा भजी आहे. सो जर तुम्ही पाहिलं असेल मेकिंगला, ओलावा जो होता तो पाण्यात कांदा भिजून ठेवला त्यांनी 2-2 तास. म्हणजे पाणी प्रॉपर कांद्यात मोडलं आहे आणि त्याच्यानंतर मिरचीसुद्धा टाकली. म्हणजे मिरचीचा पण तिखटपणा हलकासा त्या कांद्यामध्ये येणार. नंतर पाणी पूर्ण काढलं जातं. मिसळ पीठ ओला कांदा एकदम म्हणजे कुरकुरीत भजी आहे. तुम्ही मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही कोल्हापूरमध्ये आहात आणि मी काय काय अजून व्हिडिओ बनवायला पाहिजे ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आणि कोल्हापूरची फूड ब्लॉग सिरीज चेक करायला विसरू नका. मी तुमचा भाऊ निलेश भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.